आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। सोलापुर पुलिस ने एक बड़ी कार्रवाई में हत्या के मामले में आजीवन कारावास की सजा पाने वाले फरार आरोपी फारूक मुस्तक कलंबेकर और उसके साथियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने उनके पास से 4 स्वदेशी पिस्तौल और 24 जिंदा कारतूस भी बरामद किए हैं। फारूक कलंबेकर को रत्नागिरी जिले के एक हत्या के मामले में आजीवन कारावास की सजा सुनाई गई थी। वह पैरोल अवकाश पर जेल से बाहर आया था, लेकिन इसके बाद वो फरार हो गया था। पुलिस ने जाल बिछाकर उसे और उसके साथियों निम्बोड़ा हनुमंत विरजदार और राजकुमार हनुमंत विरजदार को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल आवाज इंडिया में इतना ही। नमस्कार। गोपनीय माहिती मिळाली होती। मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही इसम जे आहेत त्यांच्याकडे वेपन्स, इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत, राऊंड्स आहेत। या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एलसीबीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी। एलसीबीची टीम पीआय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना 3 आरोपी तिथे मिळाले, ज्यांच्याकडे एकूण 4 वेपन आणि 24 राऊंड्स म्हणजे कारतूस होते। आणि ते जे 3 आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता। त्या जन्मठेपेच्या शिक्षेमधून त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर 2 आरोपींसोबत मंगळवेढा हद्दीमध्ये राहत होता। त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे। यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे, भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी। अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे। त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे। आरोपींची नावं जी ती आम्ही आपल्याला शेअर करतो। तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर, दुसरा आरोपी जो आहे तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार, असे 3 आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत।